गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. मित्रहो, आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे त्र्यंबक नारायण आत्रे यांचं पुस्तक गावगाडा. गावगाडा हे पुस्तक ना कादंबरी आहे ना कथासंग्रह. हे पुस्तक आपल्याला 400 वर्षापूर्वी जो आपल्या महाराष्ट्रामध्ये गावगाडा चालायचा, जी रचना होती गावांची, ती शब्द होते, जी जीवन पद्धती होती, त्याची ओळख करून देते. जेव्हा आधुनिक शिक्षण नव्हतं तेव्हा प्रत्येक गाव हे स्वयंपूर्ण खेडं होतं. त्याची रचना कशी होती हे सांगत असताना लेखक त्र्यंबक नारायण आत्रे लिहितात, जिच्या भोवती किर्दसार वहीतली योग्य जमीन आहे, जिच्यामध्ये मातब्बर शेतकरी व पुष्कळचे मजूर आहेत, अशा वस्तीला गाव म्हणतात. गावच्या हद्दीला किंवा सीमेला शिव म्हणतात. गावचे स्वभावतः एकमेकांपासून असे दोन उघड उघड भाग पडतात. एक पांढरी किंवा गावठाण आणि दुसरी काळी किंवा रान. काळी आणि पांढरी ह्या संज्ञा जमिनीच्या रंग आणि गुणधर्मांवरून प्रचारात आलेल्या असाव्यात. काळी जमीन काळी किंवा काळसर, भुसभुशीत, ती पाणी धरते व खचते. पांढरी जमीन पांढरसर, आवळ व निबर असून पाणी ढाळते. त्यामुळे काळी जमीन जितकी वहितीला उपयोगी तितकी इमल्याला नसते आणि पांढरीवर जसा इमल्याला धर सापडतो तसा कंदमुळांना किंवा उद्दिजांच्या मुळांना तिच्या पोटी वाव सापडत नाही. प्रत्येक गावात शक्यतेप्रमाणे पांढऱ्या जमिनीची योजना गावठाणाकडे आणि काळीची योजना शेतवाडीकडे झालेली असते. हे आपल्या पूर्वजांचं व्यवहारात ज्ञान. गावच्या ज्या जागेवर माणसं घरदार करून नांदतात तिला पांढरी, आई पांढर किंवा गावठाण म्हणतात आणि ज्या जागेत ती पिकं करतात तिला काळी, आई काळी, रान किंवा शिवार म्हणतात. पांढरी आणि काळी यांचा अर्थ खऱ्या अर्थानं गावात सापडतो. पांढरी म्हणजे गाव किंवा लोकवस्ती आणि काळी म्हणजे शेतकरी वर्ग असाही भाषण संप्रदाय रूढ आहे. आपण वाडी, मजरे किंवा कसबा हे शब्दही ऐकतो ना. वाडीची वस्ती जसजशी वाढते, संपन्न होते, तिला गावाचा आकार येतो आणि मूळ गावाला मागं टाकणाऱ्या किंवा मूळ गाव की वाडी असा पांथच त्यांना बुचकळ्यात पाडणाऱ्या वाड्या क्वचित आढळतात. आपल्याकडं खेडेगावचे दोन भेद मानतात, एक मौजे आणि दुसरा कसबा. कसबा म्हणजे कला किंवा हुनर, या शब्दापासून कसबा शब्द निघालाय. आपल्याकडे ही आहेच ना कसबी डिग्रज. व्यापार, हुनर व कसबी मजुरी करणारे लोक मौजापेक्षा कसब्यात अधिक असतात आणि कसब्याखाली वाड्याही जास्त असतात. कसब्याचं गाव मौजापेक्षा जास्त विस्तृत, चव्हाट्याचं रोजगारी व संपन्न असतं. गुजराथेत नागरिकांना कसबाले असं म्हणतात. मोठ्या व्यापाऱ्याच्या गावाला पेठ म्हणतात. पेठ म्हणजे बाजारपेठ किंवा दुकानांनी व्यापलेला गावचा भाग. आपल्याकडं बऱ्याच वेळेला नाव असत ना, पेठवड गाव. मनुष्यगणतीच्या वेळी सरकारनं ठोकताळ्याने असं ठरवलं की 5,000 लोकसंख्येच्या गावाला शहर, त्याखालील लोकसंख्येच्या गावाला खेडं म्हणून दाखल करावं. परंतु एखाद्या गावाला खेडं किंवा शहर हे नाव लोक देतात. ते लोकसंख्येबरोबर किंबहुना उद्योगधंद्याच्या प्रकारावर लक्ष देऊन ते गाव किंवा शहर हे ठरवलं जातं. आपण बऱ्याच वेळेला खेडूत हा शब्द वापरतो ना, तर खेडूत मधला खेडू म्हणजे जमीन कसणारा. तेव्हा खेडूंची जी वस्ते ती खेडे, ज्यामध्ये प्रधान धंदा शेती आणि ज्यामध्ये भरण्याची वस्ती ही शेतकऱ्यांची असते, त्या गावाला लोक खेडे किंवा गावढे असं म्हणतात आणि त्या व्यतिरिक्त गावांना शहर मानतात. लोकरूढीमध्ये खेड आणि गाव बहुतेक समानार्थक शब्द होऊन बसलेत. गावगाडा, गावकी, मामुकदमानी, गाव पंचायत या शब्दात गाव हा शब्द शहरापेक्षा खेडे या अर्थानं योजलाय. कोणत्याही गावाला गेलं तरी मध्ये पांढरी व सभोवती काळी दृष्टीस पडेल. गावच्या बंदोबस्तासाठी घाटावरील पुष्कळ गावांभोवती गावकूस किंवा कोट केलेले असतात. त्यामुळे गावात शिरण्याला एक घर अधिक वेशी असतात. पुष्कळ ठिकाणी गावकूस व वेशीची निगा न राहिल्यामुळं पडझड आणि मोडतोड आता झाली आहे. गावची हवा, उजेड ही खेळती झाली पाहिजे, हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं एकपरी बरं झालं म्हणायचं. स्पृश्य जातीची घरं वेशीच्या आत असतात आणि मेलेल्या जनावरांची चिरफाड करणाऱ्या म्हणजेच पड जनावरं, त्याच्या मांसाला ते न खाणाऱ्या जाती म्हणजे माती म्हणतात. ते खाणाऱ्या जाती म्हणजे भाजी म्हणतात. व ती खाणाऱ्या जातींची तसेच वंजारे, वड्डर, कैकाडी, फासेपारधी वगैरे फिरस्त्या व नवीन वस्तीला आलेल्या जंगली जातींची घरं, पालं, झोपड्या गावाबाहेर असायच्या. गावगाड्यामधली खरं तर ही सगळ्यात वाईट पद्धत. पण अख्खा गावगाडा वाईट होता असं नाही.
वाईट होता, चांगला होता, पण गावगाडा हा स्वयंपूर्ण होता. तो गावगाडा, त्या गावगाड्यातून आलेले अनेक शब्द, तो गावगाडा कसा चालायचा याची संपूर्ण इत्थंभूत माहिती आपल्याला या पुस्तकात मिळते. त्र्यंबक नारायणात्रे यांचं हे पुस्तक गावगाडा. मित्रहो, ऐकूया या पुस्तकाबद्दल अजून थोडंसं, परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा 90.4 ग्रीन एफएम. वेलकम बॅक फ्रेंड्स. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन एफएम. मी आरजे शरयू आहे आपल्यासोबत. आज एक वेगळं पुस्तक, 400 वर्षापूर्वीचा महाराष्ट्रातला किंवा देशभरातला गावगाडा कसा चालत होता, काय संकल्पना होत्या याची इत्थंभूत माहिती देणारं पुस्तक गावगाडा. लेखक त्र्यंबक नारायणात्रे यांचं हे पुस्तक आपल्याला काळी पांढरी म्हणजे काय हेही सांगतं. त्याचबरोबर हे लोकवस्तीचे 2 भाग शेतकरी करतात. कुणबी म्हणजे शेतकरी. अडाणी हे शब्द आपण आता निरक्षर म्हणून वापरतो, पण अडाणी म्हणजे गावगाड्यामध्ये बिगर शेतकरी. सह्याद्रीच्या पायथ्याशी डांगणात महादेवाची कोळी राहतात. तेथील एका गावचा एक पोक्त कोळी बोलता बोलता आढ्यतेने म्हणाला, आम्ही राजकोळी, कुणबी नवत. कुणबी म्हणजे कुणबी. त्यांच्यात कोणतीही जात संपादते. कुणबी गुजराती, कुणबी किंवा माळवी, किरसाण हे शब्द संस्कृत कृषी, कृषीवल ह्या शब्दापासून निघाले असावेत. कोणी म्हणतात कुणमी, पृथ्वीला नमन करणारा. या शब्दापासून कुणबी हा शब्द निघाला. द्रविड भाषेत जमीन कसणाऱ्याला पूर्वी कुल म्हणत. कुळव, कुणबी हे शब्द कुल शब्दापासून निघाले असावेत. हे जास्त संभाव्यपणे दिसतं. या गावगाड्यामध्ये बलुतेदार, आलुतेदार यांची जागा, त्यांची कामं याचं विस्तृत विवेचन या पुस्तकात केलंय. वतन पद्धती कशी निर्माण झाली हेही सांगितलंय. आणि हा गावगाडा कसा चालायचा त्याचं संपूर्ण विवरण या पुस्तकात करण्यात आलंय. सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कृत्यांची जोखीम गावगाडा उचलत असायचा. गावगाड्याचा आणखीन एक महत्वाचा भाग पाटील. दर गावाला पाटील असतो. पाटील हा काही कुणी राजाने दिलेला हुद्दा नसावा. जात पाटलाच्या नमुन्यावर सर्वश्रेष्ठ गाव मुकादमाचं पाटील हे नाव ठेवलं असावं. जात पाटलाचं वर्णन दिलं आहे. त्यावरून गाव पाटलाच्या दर्जाची व अधिकार मर्यादेची अटकळ बांधता येईल. जात पाटलाचे सर्व अधिकार गाव पाटलाला असून तो गावातल्या राजाचा प्रतिनिधी होता. पाटलाला गावचा प्रभू म्हटलं तरी चालेल. बहुतेक गावामध्ये सुरक्षिततेसाठी इतर वस्ती मध्यभागात व पाटीलगढी गावकुसाजवळ माऱ्याच्या ठिकाणी घातलेली आढळते. गाव वसवणारा पुढारी बहुतांश गाव पाटील झाला. ज्यांनी गाव वसवला त्या मिरासदारांपैकी पाटलांचं घराणं प्रमुख म्हणून गावात मानाने सर्वात वडील असायचं. जो गावची बाजू सावरून उचलून धरणारा आणि गावाला घेऊन चालणारा म्हणून रयतेला पटला आणि सरकारी काम, वसूल वसालत, बंदोबस्त बिनबोभाट करणारा म्हणून सरकारला पटला, तो गावचा पाटील केला. वतनाची कल्पना निघून ती पूर्णपणे रुजेपर्यंत पाटलांची नेमणूक सरकार व लोक यांच्या पसंतीवर अवलंबून असावी. पाटलांना गावापुरतं मुलकी, दिवाणी, फौजदारी असे कुल अधिकार असत. पाटील ह्या शब्दानंतर गावगाड्यातला आणखीन एक शब्द म्हणजे कुलकर्णी. कुल व कुलकर्ण्याला कर्ण असं म्हणू. पांड्य हा पंडित शब्दाचा अपभ्रंश आहे. कुलकर्णी हा पाटलाचा हिशोबनीस होय. कुळकरण वतन सुमारे 1000 वर्षाचं जुनं आहे असं सांगतात. शेकडो वर्ष या गावगाड्यानं गावं स्वयंपूर्णपणे चालवली आहेत. पण या गावगाड्याची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जातीयता आणि दुसरं वतनदारी. गाव मुकादमानीचा परिणाम जनतेच्या दानतीवर फार अनिष्ट झाला. इसवी सन 1818 साली कॅप्टन ब्रिग्ज यांनी खानदेशाचा ताबा घेतल्यावर त्यातील लोकस्थितीचं जे निरूपण केलंय ते सगळीकडे लागू पडतं. ते म्हणतात अगदी साध्या गोष्टीत सुद्धा खरं काय हे लोकांच्या तोंडून काढून घेण्यास यातायात पडते. लवकर दाद मिळवण्याच्या आशेनं ते नेहमी राईचा पर्वत करतात. लाचलुचपती व एकमेकांशी अन्यायाचं वर्तन याचं प्रमाण इतकं वाढलं होतं की ते सांगू गेल्यास कोणी खरं सुद्धा मानणार नाही. हा गावगाडा इंग्रजी सत्ता येईपर्यंतही शाबूत होता. आज मात्र गावं आणि शहरं यांनी रूप पालटलंय. संपूर्ण व्यवस्था वेगळी आहे. पण आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात हा गावगाडा कशा पद्धतीनं काय करत होता हे जाणून घ्यायचं असेल तर एकदा हे पुस्तक वाचायलाच हवं. पुस्तकाचं नाव आहे गावगाडा. लेखक त्र्यंबक नारायणात्रे यांचं पुस्तक गावगाडा. मित्रहो, आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.